नमस्कार श्रोत्यो. आज आपण एका अशा सिद्धांतावर चर्चा करणार आहोत ज्याने विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. अल्बर्ट आइन्स्टाईनचा विशेष सापेक्षता सिद्धांत. नमस्कार. हा काही म्हणजे एका रात्रीत आलेला विचार नव्हता. 19व्या शतकाच्या शेवटी भौतिकशास्त्र खरं तर एका मोठ्या पेचात सापडलं होतं. अगदी. असं काय घडत होतं ज्यामुळे एका पूर्णपणे नवीन विचारांची गरज निर्माण झाली? चला, आपल्याकडच्या या नोट्स आणि लेखांच्या आधारे याचा सखोल वेध घेऊया. नक्कीच. आपण फक्त हा सिद्धांत काय आहे हे नाही पाहणार, तर त्यामागची गरज काय होती, त्याचे परिणाम काय आहेत, थक्क करणारे परिणाम आहेत, आणि त्याने विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला हे समजून घेऊ. हो. सुरुवात करूया त्यावेळच्या भौतिकशास्त्रापासून, जिथे सगळं काही सुरळीत वाटत असताना एक मोठी अडचण उभी राहिली होती. हो, बरोबर. म्हणजे 19व्या शतकाच्या अखेरीस भौतिकशास्त्रात दोन मोठे राजे होते असं म्हणूया. एक न्यूटनचं गतिशास्त्र, जे 200 वर्षांहून अधिक काळ यशस्वी ठरलं होतं. अगदी, आणि दुसरं म्हणजे मॅक्सवेलचा विद्युत चुंबकत्वाचा सिद्धांत, ज्याने वीज, चुंबकत्व यांचं रहस्य नुकतंच उलगडलं होतं. पण गंमत म्हणजे ह्या दोन मोठ्या सिद्धांतांमध्येच एक मोठा संघर्ष उभा राहिला होता, नाही का? अगदी बरोबर बोललात. न्यूटनचं जे जग होतं ते अगदी सरळ साधं होतं. त्यात अवकाश म्हणजे स्पेस आणि काळ म्हणजे टाइम हे निरपेक्ष होते. ॲब्सोल्यूट. निरपेक्ष म्हणजे ते कुणाच्याही गतीनुसार बदलणारे नव्हते, प्रत्येकासाठी समान. आणि याच जगात गॅलिलिओचा सापेक्षता सिद्धांत लागू होता. तो काय सांगतो? की भौतिकशास्त्राचे नियम म्हणजे लॉज ऑफ फिजिक्स हे सर्व स्थिर वेगाने जाणाऱ्या निरीक्षकांसाठी, ज्यांना इनर्शियल फ्रेम्स म्हणतात, सारखेच असतात. ओके. याचं गणित म्हणजे गॅलिलिओची रूपांतरण समीकरणं. त्यात सर्वात महत्वाचं होतं T' म्हणजे काळ सगळ्यांसाठी सारखाच वाहतो, निरपेक्ष काळ. अच्छा. आणि मग आले मॅक्सवेल. त्यांनी वीज, चुंबकत्व आणि प्रकाश यांना एका सूत्रात बांधलं. हे मोठं यश होतं, पण इथेच अडचण सुरू झाली. हो, इथेच. मॅक्सवेलच्या समीकरणांमधून एक आश्चर्यकारक अनपेक्षित गोष्ट समोर आली. काय होती ती? की प्रकाश हा विद्युत चुंबकीय लहरींच्या रूपात प्रवास करतो आणि त्याचा वेग, ज्याला आपण c म्हणतो, तो एक स्थिरांक आहे, कॉन्स्टंट, अंदाजे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंड. हा वेग तर प्रचंड आहे. हो, आणि मुख्य म्हणजे हा वेग फक्त माध्यमाच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. तो कोण पाहतोय किंवा प्रकाश कुठून येतोय यावर अवलंबून नाही. इथेच गोम होती. कारण मॅक्सवेल म्हणतात प्रकाशाचा वेग c नेहमी सारखाच. बरोबर. पण न्यूटनच्या जगात आणि गॅलिलिओच्या नियमानुसार वेग सापेक्ष असतो. म्हणजे जर मी प्रकाशाच्या दिशेने वेगाने जात असेन तर मला प्रकाशाचा वेग कमी वाटायला हवा, म्हणजे u'=u−v या सूत्रानुसार. अगदी. मग खरं कोण, न्यूटन की मॅक्सवेल? हाच तो पेच होता का? हाच तो 19व्या शतकातला मोठा प्रश्न होता. एक सेंट्रल कॉन्फ्लिक्ट. यातून दोनच मार्ग दिसत होते. एक तर मॅक्सवेलची समीकरणं कुठेतरी चुकत होती, जे शक्य वाटत नव्हतं, कारण ती प्रयोगांती सिद्ध झाली होती. बरोबर. किंवा मग दुसरा मार्ग म्हणजे गॅलिलिओचा 200 वर्षांपासून चालत आलेला सापेक्षतेचा नियम फक्त यांत्रिकीपुरताच मर्यादित होता. तो प्रकाशाला लागू होत नव्हता. म्हणजे निसर्गात एकवाक्यता नव्हती हे तर भौतिकशास्त्रज्ञांना पटणारं नव्हतं. अजिबात नाही. यावर तोडगा म्हणून शास्त्रज्ञांनी एक कल्पना मांडली, लुमिनिफेरस ईथर. इथर म्हणजे प्रकाश लहरींना प्रवास करण्यासाठी एक माध्यम, जसं आवाजाला हवा लागते तसं. हो, अगदी तसंच. त्यांना वाटलं की मॅक्सवेलचा समीकरणातला जो c आहे तो प्रकाशाचा वेग त्या इथर नावाच्या काल्पनिक, सर्वव्यापी, अदृश्य आणि मुख्य म्हणजे स्थिर माध्यमाच्या सापेक्ष असेल. अच्छा, म्हणजे या कल्पनेमुळे मॅक्सवेलची समीकरणं वाचली. पण मग एक नवीन प्रश्न आला असणार, हे इथर आहे तरी कसं? आणि आपण म्हणजे पृथ्वी त्यातून प्रवास करत आहोत का? बरोबर. आणि जर पृथ्वी सूर्याभोवती फिरताना इथरमधून जात असेल तर आपल्याला एका इथर वाऱ्याचा अनुभव यायला हवा. जसं आपण गाडीतून जाताना वाऱ्याचा झोत जाणवतो. हा वारा प्रकाशाच्या वेगावर परिणाम करेल असं वाटलं, आणि याच इथर वाऱ्याला शोधण्यासाठी मायकलसन आणि मॉर्ले यांनी तो प्रसिद्ध प्रयोग केला 1887 मध्ये. काय होतं त्या प्रयोगात नक्की? त्यांनी एक अत्यंत संवेदनशील उपकरण वापरलं, इंटरफेरोमीटर. कल्पना अशी होती की प्रकाशाच्या किरणांना 2 लंब दिशांना पाठवायचं. एक किरण इथर वाऱ्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने जाईल आणि दुसरा त्याला लंब दिशेने. परत आल्यावर त्यांच्यात वेळेचा फरक पडायला हवा होता.
म्हणजे त्यांच्या इंटरफरन्स पॅटर्नमध्ये फरक दिसायला हवा होता. अगदी. पण त्यांना काय सापडलं? काय? काहीच नाही. आश्चर्यकारकपणे प्रयोगाचे निष्कर्ष नल रिझल्ट होते. म्हणजे कोणताही फरक आढळला नाही. पृथ्वी कितीही वेगाने फिरो, प्रकाशाच्या वेगावर काहीच परिणाम होत नव्हता. म्हणजे इथर वारा नव्हता किंवा इथरच नव्हतं. हा प्रयोग इथर नाहीये हे थेट सिद्ध करत नव्हता. पण त्याने इथरच्या कल्पनेला जबरदस्त धक्का दिला. भौतिकशास्त्रातलं संकट आणखी गडद झालं. आता एका नव्या, धाडसी विचाराची गरज होती. जुने मार्ग चालत नव्हते. आणि मग 1905 मध्ये नाट्यमय एंट्री. ॲल्बर्ट आइन्स्टाईन. एका पेटंट ऑफिसमधल्या क्लार्कने या मोठ्या कोड्याचं उत्तर शोधलं. हो, आइन्स्टाईनने विचार केला की कदाचित आपण चुकीच्या दिशेने जातोय. हे इथर वगैरे शोधण्याऐवजी आपण मूलभूत तत्वांपासून सुरुवात करूया. त्यांनी फक्त 2 गृहीतकांवर आपला संपूर्ण सिद्धांत उभा केला. काय होती ती 2 गृहीतकं? पहिलं, सापेक्षतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ रिलेटिव्हिटी. हे गॅलिलिओसारखंच पण अधिक व्यापक. भौतिकशास्त्राचे सर्व नियम, फक्त यांत्रिकीचे नाही तर मॅक्सवेलच्या विद्युत चुंबकत्वासह सगळे नियम, हे सर्व स्थिर वेगाने जाणाऱ्या निरीक्षकांसाठी, इनर्शियल फ्रेमसाठी अगदी सारखेच असतात. कुणीही खास नाही, कोणतीही विशेषाधिकार असलेली चौकट नाही. नो प्रिव्हिलेज्ड फ्रेम. ओके, म्हणजे निसर्गाचे नियम सर्वांसाठी समान. आणि दुसरं गृहीतक हे क्रांतिकारक होतं. प्रकाशाच्या वेगाची स्थिरता, कन्सिस्टन्सी ऑफ द स्पीड ऑफ लाईट. निर्वातातील प्रकाशाचा वेग c हा सर्व जडत्वीय निरीक्षकांसाठी नेहमी सारखाच असतो. मग त्या निरीक्षकाची गती काहीही असो किंवा प्रकाश स्रोताची गती काहीही असो, c इज कॉन्स्टंट फॉर एव्हरीवन. थांबा. हे दुसरं गृहीतक तर पहिल्याच्या विरोधात वाटतंय. जर सगळे नियम, ज्यात वेगांचे नियम पण आले, ते सर्वांसाठी सारखे असतील, तर प्रकाशाचा वेग कसा काय सगळ्यांसाठी सारखा राहू शकतो? म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मी प्रकाशाकडे धावत गेलो तर मला त्याचा वेग कमी वाटायला हवा ना? अगदी बरोबर. वरवर पाहता हा विरोधाभास वाटतो. मॅक्सवेल आणि न्यूटन यांच्यातला संघर्ष ते पुन्हा समोर येतोय असं वाटतं. मग आइन्स्टाईनने यावर काय उपाय शोधला? इथेच आइन्स्टाईनची खरी प्रतिभा दिसते. त्यांनी ओळखलं की हा विरोध त्या 2 गृहीतकांमध्ये नाहीये, तर तो आपल्या मनात खोलवर रुजलेल्या एका अघोषित गृहीतकामध्ये आहे. कोणतं गृहीतक? निरपेक्ष काळाचं गृहीतक, ॲब्सोल्यूट टाईम. आपण सगळे नकळतपणे मानतो की वेळ ही एका अदृश्य, वैश्विक खड्याळाप्रमाणे टिकटिक करत असते आणि ती प्रत्येकासाठी एकाच गतीने पुढे जाते. हो, ते तर उघड आहे असं वाटतं. आइन्स्टाईन म्हणाले, हेच गृहीतक चुकीचं असू शकतं. काय होईल जर आपण ही कल्पनाच सोडून दिली की वेळ सर्वांसाठी सारखीच वाहते? काय होईल जर प्रत्येकाचा काळ वेगळा असेल, त्याच्या गतीनुसार बदलणारा असेल? बापरे, म्हणजे काळ हा निरपेक्ष नाही, टाइम इज रिलेटिव्ह, ही कल्पनाच पचायला खूप जड आहे. हो, आणि ही किंमत मोजायला आइन्स्टाईन तयार होते. जर आपण निरपेक्ष काळाची कल्पना सोडली तर ते दोन्ही गृहीतकं, सापेक्षतेचं तत्व आणि प्रकाशाच्या वेगाची स्थिरता, एकत्र नांदू शकतात. पण यासाठी आपल्याला अवकाश, स्पेस आणि काळ, टाईम यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलावा लागणार होता. याचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम काय झाला? सर्वात मोठा मूलभूत परिणाम म्हणजे समकालिकतेची सापेक्षता, रिलेटिव्हिटी ऑफ सायमल्टॅनिटी. समकालिकता म्हणजे? सायमल्टॅनिटी म्हणजे एकाच वेळी घडणाऱ्या घटना. न्यूटनच्या जगात एक सार्वत्रिक वर्तमान काळ, युनिव्हर्सल नाव होता, जो सगळ्यांसाठी समान होता. आइन्स्टाईनने दाखवून दिलं की असं काही नाहीये. जी गोष्ट एका निरीक्षकाला एकाच वेळी घडलेली वाटते, ती दुसऱ्या गतिमान निरीक्षकाला कदाचित वेगवेगळ्या वेळी घडलेली वाटेल. याचं उदाहरण म्हणजे तो प्रसिद्ध ट्रेनचा विचारप्रयोग, बरोबर? तो प्रिया आणि तारेकवाला. अगदी. कल्पना करा, प्रिया प्लॅटफॉर्मवर मध्यभागी उभी आहे. तिच्या दोन्ही बाजूंना समजा ए आणि बी बिंदूवर समान अंतरावर एकाच वेळी विजा कडाडतात. ठीक आहे. तिला दोन्ही ठिकाणचा प्रकाश एकाच क्षणी पोहोचेल, म्हणून तिच्यासाठी त्या घटना एकाच वेळी सायमल्टेनियस घडल्या. बरोबर. पण त्याच वेळी तिथून एक ट्रेन वेगाने जात आहे आणि तिच्या बरोबर मध्यभागी तारेक बसला आहे. ट्रेन पुढे जात आहे म्हणजे तारेक बी बिंदूकडे सरकतोय आणि ए बिंदूपासून दूर जातोय. त्यामुळे बी बिंदूवर पडलेल्या विजेचा प्रकाश तारेकपर्यंत लवकर पोचेल आणि ए बिंदूवरच्या विजेचा प्रकाश उशिरा पोचेल.
म्हणून तारेकसाठी वीज बी आधी पडली आणि वीज ए नंतर पडली. पण कोण बरोबर आहे, प्रिया की तारेक? दोघेही. आपापल्या संदर्भ चौकटीत फ्रेम ऑफ रेफरन्स दोघेही बरोबर आहेत. एकाच वेळी ही संकल्पनाच निरपेक्ष नाही, ती सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. ती निरीक्षकाच्या गतीवर अवलंबून आहे. अविश्वसनीय. म्हणजे माझा आत्ता आणि तुमचा आत्ता वेगळा असू शकतो जर आपल्यात सापेक्ष गती असेल तर? अगदी. ही पहिली मोठी शिकवण होती आणि याचाच थेट परिणाम म्हणजे काळ प्रसरण. टाइम डायलेशन. म्हणजे गतिमान घड्याळ हळू चालतात. हे कसं शक्य आहे? हो, ते खरं आहे. काळ प्रसरण. जर एखादं घड्याळ तुमच्या सापेक्ष वेगाने जात असेल तर तुम्हाला ते घड्याळ हळू चालल्यासारखं दिसेल. त्याच्या प्रत्येक सेकंदाला तुमच्या सेकंदापेक्षा जास्त वेळ लागेल. हे कसं सिद्ध होतं? याचं काही सोपं स्पष्टीकरण आहे का? आहे ना. आईन्स्टाईनने एका लाईट क्लॉक नावाच्या विचारप्रयोगाने हे समजवून सांगितलं. कल्पना करा, 2 आरसे आहेत एकमेकांसमोर. त्यांच्यामध्ये एक प्रकाश किरण वर खाली उसळी मारतोय. प्रत्येक वर खाली फेरी म्हणजे घड्याळाचा एक टिक. ओके. आता जर हे घड्याळ तुमच्या समोर स्थिर असेल तर प्रकाश सरळ वर खाली जाईल. समजा ते अंतर L असेल तर एका फेरीला 2LC इतका वेळ लागेल. ठीक. पण आता कल्पना करा की हे लाईट क्लॉक तुमच्या सापेक्ष आडव्या दिशेने खूप वेगाने v वेगाने जात आहे. तुम्ही बाहेरून पाहताय. तुम्हाला तो प्रकाश किरण कसा जाताना दिसेल? तो सरळ वर खाली जाणार नाही, कारण घड्याळ पुढे सरकतंय. तो असा तिरकस जाईल, झिगझॅग मार्गाने. अगदी. तो एका तिरकस लांब मार्गाने जाताना दिसेल. आता आईन्स्टाईनचं दुसरं गृहीतक आठवा. प्रकाशाचा वेग c हा सर्वांसाठी सारखाच असतो. हो. मग जर प्रकाशाला जास्त अंतर कापायचं असेल आणि त्याचा वेग बदलत नसेल तर त्याला जास्त वेळ लागेल. बरोबर. म्हणजेच बाहेरून पाहणाऱ्या तुम्हाला त्या गतिमान घड्याळाचा प्रत्येक टिक जास्त वेळाने झालेला जाणवेल. ते घड्याळ हळू चालल्यासारखं वाटेल. म्हणजे काळ खऱ्या अर्थाने ताणला जातोय. हो. आणि याचं गणितीय सूत्र आहे डेल्टा टी इज इक्वल टू गॅमा डेल्टा टी 0. इथे डेल्टा टी 0 हा त्या घड्याळाच्या स्वतःच्या चौकटीतील काळ आहे, प्रॉपर टाईम. डेल्टा टी हा बाहेरच्या निरीक्षकाने मोजलेला काळ आहे आणि गॅमा म्हणजे गॅमा हा लॉरेन्स फॅक्टर आहे. गॅमा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर. हा गॅमा फॅक्टर काय करतो? हा फॅक्टर वेगावर अवलंबून असतो. जर वेग 0 असेल, v इज इक्वल टू 0, तर गॅमा इज इक्वल टू 1 होतो आणि डेल्टा टी इज इक्वल टू डेल्टा टी 0 म्हणजे काळ सारखाच. पण जसा वेग वाढतो तसा गॅमा एकापेक्षा मोठा होत जातो आणि जसजसा वेग सीच्या जवळ जातो तसा गॅमा खूप मोठा होतो, म्हणजे काळ खूप जास्त हळू होतो. पण हे फक्त काल्पनिक नाही ना? म्हणजे खरंच असं घडतं? आपण हे पाहू शकतो? हो, नक्कीच. याचे अनेक प्रायोगिक पुरावे आहेत. एक उत्तम उदाहरण म्हणजे म्युऑन्स नावाचे कण. म्युऑन ते काय आहेत? मायक्रोसेकंड असतं, म्हणजे सेकंदाचा 22 लाखावा भाग. बापरे, इतकं कमी आयुष्य? हो. आणि या 2.2 मायक्रोसेकंदात जरी ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असले तरी ते फक्त 660 मीटर अंतर कापू शकतात. वातावरणाचा वरचा थर तर अनेक किलोमीटर उंच आहे. मग ते पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचायलाच नकोत? पण ते पोहोचतात. हो, मोठ्या संख्येने. आपण त्यांना जमिनीवरच्या डिटेक्टरमध्ये पाहू शकतो. कसं? काळ प्रसरण, टाइम डायलेशन. अगदी बरोबर. हे म्युऑन प्रकाशाच्या वेगाच्या खूप जवळ, सुमारे 0.99 सी प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा गॅमा फॅक्टर गामा खूप मोठा असतो. आपल्या दृष्टिकोनातून पृथ्वीच्या फ्रेममधून त्यांचं आयुष्य 2.2 मायक्रोसेकंड ऐवजी अनेक पटींनी वाढलेलं दिसतं. ते जास्त काळ टिकतात आणि आरामात पृथ्वीपर्यंत पोहोचतात. कमाल आहे. आणि म्युऑनच्या दृष्टिकोनातून काय दिसतं? हा अजून चांगला प्रश्न आहे. म्युऑन या दृष्टिकोनातून त्याचं स्वतःचं आयुष्य 2.2 मायक्रोसेकंडच असतं. पण त्याच्यासाठी पृथ्वी आणि वातावरण त्याच्याकडे प्रचंड वेगाने येत असतं. त्यामुळे त्याला पुढचा परिणाम अनुभवायला मिळतो, लांबी आकुंचन. म्हणजे लेंग्थ कंट्रॅक्शन. काळ ताणला जातो तशी लांबी आकसते. हो, लांबी आकुंचन, लेंग्थ कंट्रॅक्शन. जसा काळ सापेक्ष आहे तशीच अवकाशातील लांबीसुद्धा. निरीक्षकाच्या सापेक्ष गतिमान असलेल्या वस्तूची लांबी तिच्या गतीच्या दिशेने ती स्थिर असतानाच्या लांबीपेक्षा प्रॉपर लेंग्थ L0 कमी मोजली जाते. म्हणजे ती वस्तू आखूड होते. ती आखूड दिसते किंवा मोजली जाते.
वस्तू स्वतःच्या चौकटीत तशीच असते. याचं सूत्र आहे L=L0 गामा. म्हणजे वस्तू जितक्या वेगाने जाईल तितका गामा मोठा होईल आणि तिची लांबी L निरीक्षकाला कमी वाटेल. हे आकुंचन फक्त गतीच्या दिशेनेच होतं का? हो, हे महत्वाचं आहे. आकुंचन फक्त गतीच्या दिशेने होतं. त्याला लंब असलेल्या दिशांवर काही परिणाम होत नाही. म्हणजे वेगवान रॉकेट आखूड वाटेल, पण त्याची उंची किंवा रुंदी बदलणार नाही. आणि म्युऑनच्या उदाहरणात? म्युऑनच्या दृष्टिकोनातून वातावरणाची जी उंची किलोमीटर्समध्ये आहे, ती लांबी आकुंचनामुळे खूप कमी होते. इतकी कमी की तो त्याच्या 2.2 मायक्रोसेकंदाच्या आयुष्यात ती सहज पार करू शकतो. वा, म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून काळ प्रसरण आणि लांबी आकुंचन निष्कर्ष सारखाच मिळतो की म्युऑन पृथ्वीवर पोचतात. बरोबर. हे सापेक्षतेच्या सिद्धांताची सुसंगतता दाखवतं. हे सगळं इतकं विचित्र आहे. सामकालिकता सापेक्ष, काळ ताणला जातो, लांबी आकसते, यामुळे गोंधळ उडतो. तो प्रसिद्ध जुळ्यांचा विरोधाभास ट्विन पॅराडॉक्स याच संकल्पनांवर आधारित आहे ना? हो, हा एक क्लासिक विचारप्रयोग आहे, जो सापेक्षतेच्या परिणामांना समजून घ्यायला मदत करतो, पण सुरुवातीला गोंधळात टाकतो. काय आहे तो नक्की विरोधाभास? कल्पना करा की ॲलिस आणि बॉब हे जुळे भाऊ आहेत. ॲलिस पृथ्वीवरच राहते. बॉब एका सुपरफास्ट अंतराळ यानातून समजा प्रकाशाच्या 80% वेगाने 0.8 जवळच्या ताऱ्याकडे उदाहरणार्थ 4 प्रकाशवर्ष दूर जातो आणि लगेच परत येतो. ठीक आहे. ॲलिसच्या दृष्टिकोनातून बॉब खूप वेगाने प्रवास करत होता. त्यामुळे त्याचं घड्याळ आणि जैविक वय सुद्धा हळू चाललं. म्हणजे बॉब परत येईल तेव्हा तो ॲलिसपेक्षा तरुण असेल. समजा ॲलिससाठी 10 वर्ष गेली असतील, तर बॉबसाठी फक्त 6 वर्षे गेली असतील. कारण 0.8 वेगासाठी गामा 1.67 असतो, तर डेल्टा T0 = डेल्टा T गामा. ओके, हे काळ प्रसरणाप्रमाणे बरोबर वाटतं, पण विरोधाभास कुठे आहे? विरोधाभास येतो बॉबच्या दृष्टिकोनातून विचार केल्यावर. बॉबसाठी तो स्वतः स्थिर होता आणि ॲलिस व पृथ्वी त्याच्यापासून दूर वेगाने जात होते आणि मग परत जवळ येत होते. मग बॉबच्या मते ॲलिसचं घड्याळ हळू चालायला हवं होतं. म्हणजे परत भेटल्यावर ॲलिस तरुण असायला हवी. मग कोण तरुण? दोघंही एकाच वेळी तरुण कसे असू शकतील? हा आहे विरोधाभास. हां, तर मोठाच पेच आहे. याचं निरसन तसं होतं. नक्की कोण तरुण असतं? याचं उत्तर आहे बॉबच तरुण असतो, ॲलिस नाही. पण का? बॉबच्या दृष्टिकोनातून ॲलिस गतिमान होती ना? कारण ही परिस्थिती सममित नाही. ॲलिस संपूर्ण प्रवासात एकाच जडत्वीय चौकटीत राहिली. तिचा वेग स्थिर होता, 0. पण बॉबचं तसं नव्हतं. म्हणजे? बॉबला वेग बदलावा लागला. त्याला यान सुरू करताना प्रवेग अनुभवावा लागला, वेग वाढवावा लागला. ताऱ्याजवळ पोचल्यावर वेग कमी करावा लागला, यानाची दिशा बदलावी लागली, परत प्रवेग, पृथ्वीकडे परत वेग वाढवावा लागला आणि शेवटी पृथ्वीवर उतरताना पुन्हा वेग कमी करावा लागला, प्रवेग. त्याने अनेकदा प्रवेग अनुभवला आणि तो वेगवेगळ्या जडत्वीय चौकटीमध्ये गेला. अच्छा, म्हणजे फरक प्रवेगामुळे पडतो. प्रवेग हा महत्वाचा फरक आहे जो सममिती तोडतो. विशेष सापेक्षता सिद्धांत खरं तर फक्त जडत्वीय चौकटींसाठी आहे. पण या विरोधाभासाचं विश्लेषण करताना आपल्याला प्रवेगाचा विचार करावा लागतो. जो निरीक्षक प्रवेग अनुभवतो बॉब, त्याचाच काळ खऱ्या अर्थाने कमी जातो. त्यामुळे बॉबच तरुण राहतो. हे फक्त प्रवेगामुळे नाही, तर अवकाश काळाच्या भूमितीमुळे घडतं, ज्यावर आपण नंतर बोलू. पण सोप्या भाषेत बॉबने वेगळा मार्ग निवडला होता अवकाश काळात. ठीक आहे. म्हणजे जुळ्यांच्या विरोधाभासाचं निरसन होतं कारण परिस्थिती सममित नसते. आता हे सगळे परिणाम समकालिकतेची सापेक्षता, काळ प्रसरण, लांबी आकुंचन यांना एकत्र आणणारं काही गणितीय साधन असेलच ना? हो, नक्कीच. त्यासाठीच लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. हे काय आहेत? गॅलिलिओ ट्रान्सफॉर्मेशन सारखे? हे गॅलिलिओ ट्रान्सफॉर्मेशनची सुधारित आवृत्ती आहेत, जी आइन्स्टाईनच्या 2 गृहीतकांशी सुसंगत आहेत. गॅलिलिओच्या समीकरणांनी x' बरोबर x वजा vt, t' बरोबर t, जसं न्यूटनच्या जगात 2 निरीक्षकांच्या मापनांना अवकाश आणि काळ जोडलं जात होतं, तसं आइन्स्टाईनच्या जगात लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन हे काम करतात. ही समीकरणं कशी दिसतात? ती खूप गुंतागुंतीची आहेत का? आपण त्यांच्या तपशिलात न जाता त्यांचा अर्थ समजून घेऊ. समजा एक चौकट S स्थिर आहे आणि दुसरी S' ही तिच्या सापेक्ष x दिशेने v वेगाने जात आहे. तर त्यांचे अवकाश x आणि काळ t निर्देशक कसे जोडले जातात? x' बरोबर गॅमा
x वजा vt, t डॅश बरोबर गॅमा t वजा vxc स्क्वेअर, y डॅश बरोबर y आणि z डॅश बरोबर z राहतात, कारण गती फक्त x दिशेने आहे. अच्छा, यात काय महत्वाचं आहे? दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे दोन्ही समीकरणांमध्ये तो गॅमा फॅक्टर आहे, जो वेग वाढल्यावर एकापेक्षा मोठा होतो. याचमुळे लांबी आकुंचन x डॅशच्या समीकरणात आणि काळ प्रसरण t डॅशच्या समीकरणात दिसून येतं. आणि दुसरी आणि सर्वात क्रांतिकारक गोष्ट म्हणजे वेळेचं समीकरण. t डॅश बरोबर गामा कंसात t वजा vx/c स्क्वेअर. इथे बघा, एका चौकटीतला काळ t डॅश हा दुसऱ्या चौकटीतल्या काळावर t तर अवलंबून आहेच, पण तो त्या चौकटीतल्या जागेवर x सुद्धा अवलंबून आहे. काय म्हणताय? काळ हा जागेवर अवलंबून आहे? हो, हाच तो वजा vx/c स्क्वेअर वाला भाग. हा भाग समकालिकतेची सापेक्षता गणिती रूपात दाखवतो. गॅलिलिओच्या जगात वेळ स्वतंत्र होती, t बरोबर t. इथे काळ आणि अवकाश एकमेकात मिसळून गेले आहेत. दे आर इंटरट्वाइंड. हे खरंच खूप वेगळं आहे. पण कमी वेगासाठी काय होतं? म्हणजे आपल्या रोजच्या अनुभवात? खूप छान प्रश्न. जेव्हा वेग v प्रकाशाच्या वेगाच्या c च्या तुलनेत खूप कमी असतो, v/c, तेव्हा vc आणि v²/c² हे खूप लहान होतात. मग गामा जवळपास 1 होतो आणि vx/c² हा भाग जवळजवळ 0 होतो. मग समीकरणं कशी दिसतात? मग लॉरेंट समीकरणं होतात x अधिक 0 बरोबर x वजा vt आणि t अधिक 0 बरोबर t. ही तर गॅलिलिओचीच समीकरणं आहेत. अरे वा! म्हणजे आइन्स्टाईनचा सिद्धांत कमी वेगावर न्यूटनच्या जगात रूपांतरित होतो. अगदी. याला करस्पॉन्डन्स प्रिन्सिपल म्हणतात. नवीन अधिक व्यापक सिद्धांत हा जुन्या सिद्धांताला एका विशिष्ट मर्यादेत, इथे कमी वेगाच्या मर्यादेत सामावून घेतो. आणि लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशनमुळे वेगांची बेरीज करण्याचा नियमही बदलला असेल. आपण मगाशी त्याचा उल्लेख केला होता. हो, साधा नियम u'=u+v चालत नाही. सापेक्षकीय वेगबेरीज रिलॅटिव्हिस्टिक व्हेलॉसिटी ॲडिशन वापरावी लागते. समजा s चौकटीत एका वस्तूचा वेग u आहे x दिशेने, तर s' चौकटीतून जी v वेगाने जाते, पाहिलं तर त्या वस्तूचा वेग u' किती असेल? u'=u+v/1+uvc². हे सूत्र थोडं वेगळं आहे. खालचा भाग नवीन आहे. याचा परिणाम काय होतो? याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे प्रकाशाचा वेग c ही अंतिम वेग मर्यादा राहते. तुम्ही कितीही वेग एकत्र केले, उदाहरणार्थ v आणि u, तरी परिणामी वेग u' कधीच c पेक्षा जास्त होत नाही. उदाहरणार्थ? समजा एक रॉकेट पृथ्वीपासून 0.8c वेगाने दूर जात आहे आणि त्या रॉकेटमधनं पुढे अजून एक प्रोब 0.7c वेगाने रॉकेटच्या सापेक्ष सोडला, तर पृथ्वीवरून पाहणाऱ्याला त्या प्रोबचा वेग किती दिसेल? साध्या गणिताने 0.8c + 0.7c = 1.5c होईल. म्हणजे प्रकाशापेक्षा जास्त. पण सापेक्षकीय सूत्र वापरलं तर u'=0.8c + 0.7c डिवायडेड बाय 1 + 0.8c × 0.7c/c² = 1.5c डिवायडेड बाय 1.56 = 1.5c डिवायडेड बाय 0.44, अप्रॉक्सिमेटली 0.96c. अच्छा, म्हणजे 0.96c जो c पेक्षा कमी आहे. बरोबर. इतकंच नाही, जर तुम्ही u=c घेतलं, म्हणजे रॉकेटमधनं प्रकाशकिरण सोडला, तरी सूत्रानुसार u' c + v डिवायडेड बाय 1 + vc/c² c बाहेर घेतलं तर c × 1 + v डिवायडेड बाय 1 + vc c. म्हणजे प्रकाशाचा वेग सर्वांसाठी cच राहतो, जे आइन्स्टाईनच्या दुसऱ्या गृहीतकाशी सुसंगत आहे. ठीक आहे. म्हणजे अवकाश आणि काळ यांच्या संकल्पना बदलल्या, त्यांच्या मापनाचे नियम लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन बदलले, वेगांचे नियम बदलले. पण याचा परिणाम वस्तूंच्या गतीवर, म्हणजे संवेग, मोमेंटम आणि ऊर्जा, एनर्जी या मूलभूत राशींवरही झाला का? हो, नक्कीच झाला. कारण संवेग आणि ऊर्जा हे वस्तुमान, वेग आणि पर्यायाने अवकाशकाळाशी जोडलेले आहेत. पहिला बदल झाला संवेगाच्या व्याख्येत. संवेग म्हणजे मोमेंटम, p = mv. यात काय बदल झाला?
न्यूटनचा P बरोबर mv हा फॉर्म्युला उच्च वेगांवर संवेगाच्या अक्षय्यतेचा नियम कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम पाळत नव्हता, जेव्हा आपण लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन वापरतो. नियम टिकवण्यासाठी संवेगाची व्याख्या बदलावी लागली. नवीन सापेक्षकीय संवेग आहे P बरोबर गॅमा mv बरोबर mu छेद वर्गमुळात 1 वजा u² c². इथे m हे वस्तूचं स्थिर वस्तुमान आहे आणि u तिचा वेग आहे. म्हणजे यातही तो गॅमा फॅक्टर आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ वस्तूचा वेग u जसा वाढतो तसा गॅमा वाढतो आणि तिचा संवेग नुसत्या mu पेक्षा जास्त वाढतो. आणि जसजसा वेग u प्रकाशाच्या वेगाकडे जातो c कडे, तसा गॅमा अनंताकडे जातो. आणि त्यामुळे संवेगही अनंत होतो. अगदी. याचाच अर्थ वस्तुमान m0 असलेली कोणतीही वस्तू प्रकाशाचा वेग c कधीच गाठू शकत नाही, कारण त्यासाठी तिला अनंत संवेग लागेल, म्हणजेच अनंत ऊर्जा लागेल, जे अशक्य आहे. वा, म्हणजे सी ही वेगमर्यादा असण्याचं हे अजून एक स्पष्टीकरण. आता ऊर्जेचं काय? तिथे काय बदल झाला? संवेगाची व्याख्या बदलल्यामुळे गतिज ऊर्जेची, कायनेटिक एनर्जीची व्याख्याही बदलावी लागली. न्यूटनची k=½ mv² ही फक्त कमी वेगासाठी चालते. सापेक्षकीय गतिज ऊर्जा येते k=γ1 mc². हे थोडं वेगळं दिसतंय. आणि एकूण ऊर्जेचं काय? एकूण सापेक्षकीय ऊर्जा येते E=γ mc². E=γ mc². यात काहीतरी ओळखीचं वाटतंय. हो. आता विचार करा, जर वस्तू स्थिर असेल तर, म्हणजे तिचा वेग u0 असेल तर. जर u0 तर गॅमा =1/10 =1. मग एकूण ऊर्जा किती होईल? E=1 mc². E=mc². हेच ते जगप्रसिद्ध समीकरण. अगदी. हे समीकरण सांगतं की वस्तू जरी स्थिर असली तरी तिच्यात तिच्या वस्तुमानामुळे एक ऊर्जा साठवलेली असते. याला स्थिर ऊर्जा म्हणतात. E0 mc². पण याचा अर्थ काय? फक्त एक गणितीय संबंध की काहीतरी खोल अर्थ आहे? याचा अर्थ खूप खोल आणि क्रांतिकारक आहे. वस्तुमान मास हे स्वतः ऊर्जेचं एक अत्यंत घट्ट, कॉन्सन्ट्रेटेड रूप आहे. वस्तुमान आणि ऊर्जा या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकाच मूलभूत राशीचे, वस्तुमान ऊर्जेचे दोन वेगवेगळे पैलू आहेत. त्यांचे एकमेकांत रूपांतर होऊ शकतं. वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर कसं? याचं काही उदाहरण? याचं उत्तम उदाहरण म्हणजे अणुऊर्जा. अणुबॉम्बमध्ये किंवा अणुभट्टीत न्यूक्लिअर रिॲक्टर, जेव्हा युरेनियमसारख्या जड अणूचं विखंडन होतं किंवा ताऱ्यांमध्ये जेव्हा हायड्रोजनचं संमिलन होऊन हिलियम बनतो, तेव्हा तयार होणाऱ्या उत्पादनांचं एकूण वस्तुमान हे मूळ वस्तुमानापेक्षा थोडंसं कमी असतं. वस्तुमान कमी होतं. ते कुठे जातं? ते नाहीसं झालेलं वस्तुमान, ज्याला मास डिफेक्ट म्हणतात, तेच E=mc² या सूत्रानुसार प्रचंड ऊर्जेत रूपांतरित होतं. इथे c प्रकाशाचा वेग आहे, जो खूप मोठी संख्या आहे. त्यामुळे अगदी थोड्याशा वस्तुमानाचं रूपांतरही खूप मोठ्या ऊर्जेत होतं. म्हणजे हे समीकरण फक्त कागदावरचं नाही, तर ते अणुबॉम्बची आणि ताऱ्यांची ऊर्जा स्पष्ट करतो. बरोबर. ते विश्वाच्या एका मूलभूत सत्याकडे बोट दाखवतं. ऊर्जा, संवेग आणि वस्तुमान यांना एकत्र जोडणारं एक अधिक व्यापक आणि सुंदर सूत्रही आहे. ते कोणतं? ते आहे E² pc² + m0c⁴. इथे E एकूण ऊर्जा आहे, p सापेक्षीय संवेग आहे आणि m0 स्थिर वस्तुमान आहे. हे समीकरण लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बदलत नाही. लॉरेन्स इन्व्हेरियंट? यात काय खास आहे? हे समीकरण सर्व प्रकारच्या कणांना लागू होतं. जर कण स्थिर असेल, p=0, तर E² m0c², म्हणजेच E=m0c², आपली स्थिर ऊर्जा. आणि जर कणाला वस्तुमानच नसेल, m0 जसं की प्रकाशाचा कण फोटॉन, तर E² pc², म्हणजेच E=pc. हे फोटॉनच्या ऊर्जेचं आणि संवेगाचं अचूक वर्णन करतं. म्हणजे हे एक प्रकारे वस्तुमान, ऊर्जा आणि संवेग यांचं युनिफाईड समीकरण आहे. अगदी तसंच म्हणता येईल. सापेक्षतेच्या जगात हे सगळं ऐकून थक्क व्हायला होतंय. पण हे इतकं अमूर्त आणि गणिती वाटतंय. याला काही सोपं भूमितीय रूप देता येतं का? तुम्ही मगाशी हर्मन मिन्कॉव्स्की यांचा उल्लेख केला होता. हो.
आइन्स्टाईनचा 1905चा पेपर सुरुवातीला अनेकांना गणितीदृष्ट्या क्लिष्ट वाटला, पण त्यांचे एक माजी प्राध्यापक हर्मन मिन्कोव्स्की यांनी 1908 मध्ये एक व्याख्यान दिलं, ज्यात त्यांनी सांगितलं की आइन्स्टाईनच्या सिद्धांताचा खरा अर्थ भूमितीय आहे. भूमितीय कसं? मिन्कोव्स्की म्हणाले, Henceforth, space by itself and time by itself are doomed to fade away into mere shadows, and only a kind of union of the two will preserve an independent reality. म्हणजे अवकाश आणि काळ वेगळे नाहीत. नाही, ते एक चारमितीय सातत्य आहेत, ज्याला मिन्कोव्स्कीने अवकाश काळचं नाव दिलं. आपण तीनमितीय अवकाशात लांबी, रुंदी, उंची आणि एकमिती काळात जगत नाही, तर आपण एका चारमितीय अवकाश काळात जगतो. 4 मिती. चौथी मिती कोणती? वेळ. हो, वेळ ही चौथी मिती आहे, पण तिला अवकाशाच्या मितींपासून वेगळं करण्यासाठी आणि गणित जुळवण्यासाठी तिला CT, प्रकाशाचा वेग गुणिले वेळ, असं घेतलं जातं, जेणेकरून तिचं एकक अंतराचं होईल. कोणतीही घटना, इव्हेंट, ही केवळ जागेतील एक बिंदू नाही, XYZ, तर ती अवकाश काळातील एक बिंदू आहे, CT XYZ. ठीक आहे, पण याचा फायदा काय? या 4 मितींमध्ये अंतर कसं मोजायचं? हा महत्वाचा प्रश्न आहे. जसं आपण नेहमीच्या तीनमितीय जगात 2 बिंदूंमधील अंतर पायथागोरसच्या प्रमेयाने मोजतो, डेल्टा आर स्क्वेअर इज इक्वल टू डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर प्लस डेल्टा झेड स्क्वेअर, तसं मिन्कोव्स्कीने दाखवलं की 4 मितीय अवकाश काळात 2 घटनांमधील अंतर मोजणारी एक राशी आहे, जी सर्व निरीक्षकांसाठी सारखीच राहते. तिला अवकाश काळांतराल, स्पेस टाइम इंटरवल म्हणतात. त्याचं सूत्र काय आहे? डेल्टा एस स्क्वेअर इज इक्वल टू सी डेल्टा टी स्क्वेअर डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस डेल्टा वाय स्क्वेअर प्लस डेल्टा झी स्क्वेअर. इथे वजा चिन्ह का आहे? पायथागोरसमध्ये तर अधिक असतं. हेच तर मिन्कोव्स्की अवकाश काळाचं वैशिष्ट्य आहे. हे ऋणचिन्ह दाखवतं की काळाची मिती ही अवकाशाच्या मितींपेक्षा वेगळी आहे. यामुळे अवकाश काळाची भूमिती नेहमीच्या युक्लिडियन भूमितीसारखी नसते, ती सुडो युक्लिडियन किंवा हायपरबोलिक असते. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की वेगवेगळे निरीक्षक 2 घटनांमधील वेळेतला फरक डेल्टा टी आणि अंतरातला फरक डेल्टा आर वेगवेगळा मोजू शकतात. जसं आपण पाहिलं, पण त्यांच्या सी डेल्टा टी स्क्वेअर डेल्टा आर स्क्वेअर या संयोजनाची किंमत डेल्टा एस स्क्वेअर सर्वांसाठी सारखीच असेल. ही डेल्टा एस स्क्वेअर ही खरी निरपेक्ष राशी आहे आइन्स्टाईनच्या जगात. अच्छा, म्हणजे काळ प्रसरण आणि लांबी आकुंचन हे याच अवकाशकाळ अंतराला स्थिर ठेवण्याचे परिणाम आहेत. अगदी बरोबर. ते दोन्ही परिणाम असे घडतात की डेल्टा एस स्क्वेअरची किंमत सर्व निरीक्षकांसाठी समान राहावी. आणि प्रकाशासाठी काय होतं? प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या 2 घटनांसाठी, उदाहरणार्थ एकाच प्रकाश किरणावरील 2 बिंदू, डेल्टा आर इज इक्वल टू सी डेल्टा टी. मग डेल्टा एस स्क्वेअर किती होईल? सी डेल्टा टीचा वर्ग. सी डेल्टा टीचा वर्ग बरोबर 0. बरोबर. प्रकाशासाठी अवकाशकाळ नेहमी 0 असतो. हेच प्रकाशाचा वेग सर्व निरीक्षकांसाठी स्थिर असण्याचं भूमितीय कारण आहे. कमाल आहे. आणि मग त्या वर्ल्ड लाईन्स आणि लाईट कोन्स काय आहेत, ज्यांचा उल्लेख होतो? वर्ल्ड लाईन म्हणजे एखाद्या कणाचा किंवा वस्तूचा 4 मितीय अवकाश काळातील मार्ग, जणू काही त्याचा 4 मितीय जीवनपट. स्थिर कणाची वर्ल्ड लाईन सरळ उभी, फक्त काळात पुढे जाणारी असते. स्थिर वेगाने जाणाऱ्या कणाची वर्ल्ड लाईन तिरकस सरळ असते आणि प्रवेगित ॲक्सलरेटेड कणाची वर्ल्ड लाईन वक्र असते. ओके. आणि लाईट कोन? लाईट कोन कोणत्याही एका घटनेपासून विचार करा. त्या घटनेतून सर्व दिशांना निघणाऱ्या प्रकाश किरणांच्या वर्ल्ड लाईन्स मिळून एक 4 मितीय दुहेरी शंकू तयार होतो. याला लाईट कोन म्हणतात. या शंकूच्या पृष्ठावर डेल्टा एस स्क्वेअर इज इक्वल टू 0 असतो. याचा उपयोग काय? लाईट कोन अवकाश काळाची कारण परिणाम संरचना ठरवतो. शंकूचा वरचा भाग, भविष्य लाईट कोन, यात त्या मूळ घटनेनंतर घडणाऱ्या त्या सर्व घटना येतात ज्यांच्यावर मूळ घटना परिणाम करू शकते, कारण त्यांच्यापर्यंत माहिती प्रकाशाच्या किंवा कमी वेगाने पोचू शकते. शंकूचा खालचा भाग, भूतकाळ लाईट कोन, यात त्या मूळ घटनेच्या आधी घडलेल्या त्या सर्व घटना येतात ज्या मूळ घटनेवर परिणाम करू शकल्या असत्या. लाईट कोनच्या बाहेरील प्रदेश, इतरत्र, या भागातील घटनांशी मूळ घटनेचा कोणताही कारण परिणाम संबंध असू शकत नाही
त्यांच्यापर्यंत माहिती पोचायला प्रकाशापेक्षा जास्त वेग लागेल, जो अशक्य आहे. या घटनांना स्पेस लाईक सेपरेटेड म्हणतात. लाईट कोनच्या आतल्या घटनांना टाइम लाईक सेपरेटेड म्हणतात. म्हणजे लाईट कोण ठरवतो की कोण कुणाला प्रभावित करू शकतं? हो, आणि यामुळे कारण परिणामाचं रक्षण होतं. जरी दोन स्पेस लाईक घटनांचा क्रम वेगवेगळ्या निरीक्षकांना वेगळा वाटू शकतो समकालिकतेच्या सापेक्षतेमुळे, तरी त्याने काही फरक पडत नाही, कारण त्या एकमेकांना प्रभावित करूच शकत नाहीत. पण दोन टाइम लाईक म्हणजे कॉझली कनेक्टेड घटनांचा क्रम मात्र सर्व निरीक्षकांसाठी समान असतो, कारण कधीच परिणामाच्या आधी येऊ शकत नाही. हे खूप खोलवर जाणार आहे. म्हणजे थोडक्यात लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे या अवकाश काळात फिरण्यासारखं आहे का? हो, मिन्कोस्कीने तेच दाखवून दिलं. लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन विशेषतः वेगातील बदलाला बूस्ट म्हणतात. हे अवकाश काळातील एका विशिष्ट प्रकारचं फिरणं आहे, ज्याला हायपरबोलिक रोटेशन म्हणतात. जसं सामान्य 3-मितीय फिरण्यामुळे दोन बिंदूंमधील अंतर डेल्टा आर स्क्वेअर बदलत नाही, तसंच लॉरेन्स बूस्टमुळे दोन घटनांमधील अवकाशकाळ अंतराल डेल्टा एस स्क्वेअर बदलत नाही. हा भूमितीय दृष्टिकोन सापेक्षतेच्या सर्व परिणामांना एका सुंदर एकीकृत चौकटीत आणतो. हे सगळं ऐकायला खूपच सुसंगत आणि शक्तिशाली वाटते. पण हा सिद्धांत फक्त कागदावरच राहिला की त्याला काही ठोस प्रायोगिक पुरावे पण मिळाले? शेवटी विज्ञान प्रयोगांवर चालतं. नाही, हा केवळ एक बौद्धिक किंवा गणितीय व्यायाम नव्हता. या सिद्धांताला गेल्या 100 वर्षांहून अधिक काळात असंख्य आणि अत्यंत अचूक प्रायोगिक पुरावे मिळाले आहेत. खरं तर हा विज्ञानातील सर्वात जास्त तपासलेल्या सिद्धांतांपैकी एक आहे. कोणते आहेत मुख्य पुरावे? मायकलसन मॉर्ले तर नकारात्मक होता. मायकलसन मॉर्लेने इथरला नाकारायला मदत केली, पण सकारात्मक पुरावेही आहेत. आइव्ज स्टिलवेल प्रयोग वेस्क स्टिवेल 1938 यांनी वेगवान हायड्रोजन आयनांमधून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचा डॉपलर परिणाम ट्रान्सव्हर्स डॉपलर इफेक्ट अचूकपणे मोजला. हा परिणाम फक्त सापेक्षतेच्या काळ प्रसरणामुळेच दिसतो याची पहिली थेट परिमाणात्मक पुष्टी त्यांनी केली. केनेडी थॉर्नडाईक प्रयोग केनेडी थॉर्नडाईक 1932 यांनी मायकलसन मॉर्लेपेक्षा वेगळ्या प्रकारचा म्हणजे असमान लांबीच्या भुजा असलेला इंटरफेरोमीटर वापरून सिद्ध केलं की प्रकाशाचा वेग निरीक्षकाच्या वेगावर अवलंबून नाही, जरी निरीक्षक वेगळ्या जडत्वीय चौकटीत असला तरी. म्हणजे मूलभूत गृहीतकांना थेट पुष्टी मिळाली. हो, त्याशिवाय कणभौतिकीच्या जगात तर सापेक्षता रोज अनुभवायला येते. कसं? आपण मगाशी म्युऑनच्या क्षयाबद्दल बोललोच, ते एक उत्तम उदाहरण आहे. त्याशिवाय सन किंवा फॉर्म्युलॅबसारख्या मोठ्या कणत्वरकांमध्ये प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनसारख्या कणांना प्रकाशाच्या वेगाच्या अगदी जवळ 99.99% नेलं जातं. तिथे दोन गोष्टी स्पष्टपणे दिसतात. एक, त्या कणांचं आयुष्यमान त्यांच्या स्थिर अवस्थेतील आयुष्यमानापेक्षा काळ प्रसरणानुसार हजारो पटींनी वाढलेलं दिसतं. 2, त्या कणांना वर्तुळाकार कक्षेत फिरवण्यासाठी लागणारी चुंबकीय शक्ती ही न्यूटनच्या P=mv नुसार मोजली तर खूप कमी पडते. ती सापेक्षकीय संवेग P=γmv नुसारच मोजावी लागते, कारण त्यांचा गॅमा खूप मोठा असतो. कणत्वरकांचं डिझाईनच सापेक्षतेच्या सिद्धांतावर आधारित आहे. म्हणजे शास्त्रज्ञ रोज सापेक्षतेचा वापर करून प्रयोग करत आहेत. हो, आणि आपल्या अगदी रोजच्या वापरातलं काही उदाहरण आहे का? सर्वात उत्तम आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण म्हणजे GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. GPS आपलं लोकेशन दाखवणारं. त्यात सापेक्षता कशी येते? आपलं अचूक लोकेशन ठरवण्यासाठी आपला GPS रिसीव्हर फोनमधला अवकाशातील अनेक GPS उपग्रहांकडून सिग्नल घेतो. प्रत्येक सिग्नलमध्ये उपग्रहाची अचूक वेळ आणि स्थितीची माहिती असते. या वेळांच्या फरकावरून रिसीव्हर आपलं अंतर प्रत्येक उपग्रहापासून मोजतो आणि त्रिकोणीकरण करून आपलं स्थान ठरवतो. पण यासाठी वेळ अगदी अचूक लागावी लागते नाही का? अगदी. प्रकाशाच्या वेगाने येणाऱ्या सिग्नलसाठी वेळेत एक नॅनोसेकंडचा फरकही मीटरमध्ये मोठ्या चुकीला कारणीभूत ठरू शकतो. आणि इथेच सापेक्षता येते. GPS उपग्रह पृथ्वीभोवती खूप वेगाने फिरत असतात, सुमारे 14,000 किलोमीटर प्रति तास. हा खूप वेग आहे. हो, त्यामुळे विशेष सापेक्षतेनुसार SR त्यांच्या वेगामुळे त्यांची घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा थोडी हळू चालतात. किती हळू? दिवसाला सुमारे 7 मायक्रोसेकंड. 7 मायक्रोसेकंद? हे तर खूप कमी वाटतंय. थांबा, अजून एक परिणाम आहे. आइन्स्टाईनचा दुसरा सिद्धांत, सामान्य सापेक्षता जनरल रिलेटिव्हिटी,
जो गुरुत्वाकर्षणाबद्दल आहे तो सांगतो की गुरुत्वाकर्षणामुळेही काळ बदलतो. जिथे गुरुत्वाकर्षण जास्त तिथे काळ हळू चालतो. अच्छा. GPS उपग्रह पृथ्वीपासून खूप उंच आहेत, सुमारे 20,000 किलोमीटर. तिथे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आपल्या पृष्ठभागापेक्षा कमी आहे. कमी गुरुत्वाकर्षण म्हणजे काळ जलद चालतो. त्यामुळे सामान्य सापेक्षतेनुसार उपग्रहांची घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा जलद चालतात. दिवसाला सुमारे 45 मायक्रोसेकंड पुढे जातात. काय म्हणताय? म्हणजे SR मुळे 7 मायक्रोसेकंड मागे आणि GR मुळे 45 मायक्रोसेकंड पुढे. अगदी. मग एकूण परिणाम काय झाला? 45 पुढे, 7 मागे, बरोबर 38 मायक्रोसेकंड. म्हणजे GPS उपग्रहांवरची घड्याळं पृथ्वीवरच्या घड्याळांपेक्षा रोज 38 मायक्रोसेकंड जलद चालतात. 38 मायक्रोसेकंड रोज? याचा किती परिणाम होतो? जर GPS प्रणालीमध्ये ही 38 मायक्रोसेकंदांची दुरुस्ती केली नाही तर लोकेशनमध्ये होणारी चूक रोज सुमारे 11 किलोमीटरने वाढत जाईल. म्हणजे काही तासांत GPS पूर्णपणे निरुपयोगी होईल. अविश्वसनीय. म्हणजे आपल्या फोनमधलं GPS अचूक काम करतंय कारण त्यात आईन्स्टाईनच्या दोन्ही सापेक्षता सिद्धांतांचे परिणाम विचारात घेतले जातात. बरोबर. GPS हे सापेक्षता सिद्धांताचं एक चालतं-बोलतं प्रात्यक्षिक आहे. उपग्रहांवरची घड्याळं मुद्दाम थोडी हळू चालतील अशी तयार केली जातात, जेणेकरून पृथ्वीवरती बरोबर वेळ दाखवतील. खरंच आईन्स्टाईनचा सिद्धांत फक्त खगोलशास्त्रज्ञांसाठी किंवा कणभौतिकी शास्त्रज्ञांसाठी नाही, तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तर या विशेष सापेक्षता सिद्धांताने विज्ञानात क्रांती घडवली, यात काही शंका नाही. पण याची व्याप्ती काय आहे? याची काही मर्यादा आहे का? हो, मर्यादा आहे. नावाप्रमाणेच हा विशेष स्पेशल सिद्धांत आहे. म्हणजे याची व्याप्ती काय आहे? हा सिद्धांत फक्त जडत्वीय संदर्भ चौकटींना, म्हणजे स्थिर वेगाने जाणाऱ्या निरीक्षकांना लागू होतो. आणि तो अशा अवकाश काळाचे वर्णन करतो जिथे गुरुत्वाकर्षण नाही किंवा नगण्य आहे. अशा सपाट अवकाश काळाचे तो अचूक वर्णन करतो. या क्षेत्रात तो अत्यंत यशस्वी आहे आणि आधुनिक भौतिकशास्त्राचा, क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स, कणभौतिकी याचा आधार आहे. आणि मर्यादा? मर्यादा हीच आहे की यात गुरुत्वाकर्षणाचा समावेश नाही. तो प्रवेगित, ॲक्सेलरेटेड निरीक्षकांबद्दल किंवा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावांबद्दल काही सांगत नाही. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम जो सांगतो की गुरुत्वाकर्षण तात्काळ, इन्स्टंटेनियसली दूरवर परिणाम करतं, तो सापेक्षतेच्या c या अंतिम वेगमर्यादेशी आणि माहितीच्या वहनाच्या कल्पनेशी पूर्णपणे विसंगत होता. आणि याच मर्यादेतून मग आईन्स्टाईननी त्यांच्या पुढच्या अजून मोठ्या सिद्धांताकडे, सामान्य सापेक्षता सिद्धांताकडे झेप घेतली. अगदी बरोबर. विशेष सापेक्षता 1905 मध्ये आली. पण गुरुत्वाकर्षणाला या नव्या चौकटीत कसं बसवायचं यावर आईन्स्टाईनला पुढची 10 वर्ष 1905 ते 1915 झगडावं लागलं. त्यांना काय मार्ग सापडला? त्यांना एक सर्वात आनंदी विचार, हॅपीएस्ट थॉट ऑफ हिज लाईफ आला. तो म्हणजे समतुल्यता तत्व, इक्विव्हॅलन्स प्रिन्सिपल. त्यांनी ओळखलं की एखाद्या बंद खोलीत असताना आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचले जातोय की ती खोली वरच्या दिशेने प्रवेगित होतेय, ॲक्सेलरेटेड होतेय, यात फरक करता येत नाही. गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आणि प्रवेगाचा अनुभव हे स्थानिक पातळीवर लोकली एकसारखेच आहेत. अच्छा, यातून काय निष्कर्ष निघाला? यातून त्यांनी एक धाडसी निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षण हे काही दोन वस्तूंमधलं अदृश्य बल नाहीये जसं न्यूटन मानत होते, तर गुरुत्वाकर्षण हे स्वतः अवकाश काळाच्या वक्रतेचं, कर्वेचर ऑफ स्पेस-टाईमचं प्रकटीकरण आहे. अवकाशकाळ वक्र होतो कशामुळे? वस्तुमान आणि ऊर्जा यांमुळे. आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षता सिद्धांतानुसार वस्तुमान आणि ऊर्जा या अवकाशकाळाला वाकवतात, जसं जळ गोळ्यांनी ताणलेल्या चादरीला वाकवावं, आणि इतर वस्तू किंवा प्रकाशकिरण त्या वाकलेल्या अवकाशकाळात शक्य तितक्या सरळ मार्गाने, ज्याला जिओडॅसिक म्हणतात, प्रवास करतात. हा वाकलेला मार्गच आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून दिसतो. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण सूर्य अवकाशकाळाला वाकवतो आणि पृथ्वी त्या वाकलेल्या घसरगुंडीवर फिरत राहते. हे तर खूपच वेगळं आणि सुंदर चित्र आहे गुरुत्वाकर्षणाचा. हाच सामान्य सापेक्षता सिद्धांत, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी 1915. हो, जो गुरुत्वाकर्षणाचं आधुनिक आणि अत्यंत अचूक वर्णन करतो, अगदी कृष्णवीरांपासून ते विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत. तर मग विशेष सापेक्षतेचा वारसा काय आहे?
सामान्य सापेक्षता आल्यावर त्याचं महत्त्व कमी झालं का? आणि तो आजही तितकाच महत्वाचा आहे. पहिलं म्हणजे त्याने अवकाश आणि काळ यांच्याबद्दलची आपली हजारो वर्षांची निरपेक्षत्वाची कल्पना कायमची मोडून काढली. त्याने दाखवून दिलं की ते सापेक्ष आहेत आणि एकमेकांत अविभाज्यपणे गुंतलेले आहेत, स्पेस टाईम. दुसरं, त्याने वस्तुमान आणि ऊर्जेची अविश्वसनीय समतुल्यता E=mc² जगासमोर आणली. या एका समीकरणाने अणुयुगाचा पाया घातला आणि विश्वातील ऊर्जा निर्मितीचं रहस्य उलगडलं. तिसरं, त्याने सामान्य सापेक्षता आणि नंतर आलेल्या क्वांटम फील्ड थिअरी या आधुनिक भौतिकशास्त्राच्या 2 आधारस्तंभांसाठी आवश्यक गणितीय आणि संकल्पनात्मक पाया तयार केला. लॉरेन्स इन्व्हेरियन्स हा आधुनिक भौतिकशास्त्राचा अविभाज्य भाग आहे आणि जरी हा सिद्धांत विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण नसताना लागू होणारा असला तरी त्याचा प्रभाव वैश्विक आहे. आजही जिथे गुरुत्वाकर्षण दुर्बळ आहे किंवा आपण स्थानिक पातळीवर लोकली विचार करतो तिथे विशेष सापेक्षता अत्यंत अचूकपणे लागू होते. सामान्य सापेक्षतेच्या जगातही स्थानिक पातळीवर अवकाशकाळ सपाट असतो आणि तिथे विशेष सापेक्षता लागू पडते. खरंच ही सफर खप्प करणारी होती. न्यूटनने इतक्या शिस्तबद्धपणे बांधलेल्या विश्वाच्या अगदी पायाभूत वाटणाऱ्या कल्पनांना निरपेक्ष अवकाश आणि निरपेक्ष काळ यांना आव्हान देऊन आइन्स्टाईनने आपल्याला विश्वाकडे पाहण्याची एक पूर्णपणे नवी दृष्टी दिली. समकालिकतेच्या सापेक्षतेपासून ते E=mc² पर्यंत या सिद्धांताने केवळ भौतिकशास्त्रच नाही तर आपलं वास्तव, रियालिटी काय आहे याबद्दलच्या आपल्या कल्पनांनाही खोलवर हादरा दिला. आणि हे पुन्हा अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे की हा सिद्धांत केवळ एक गणितीय किंवा तात्विक विचार नाही, तर तो प्रायोगिक कसोट्यांवर वेळोवेळी अधिकाधिक अचूकतेने खरा उतरलेला आहे. आणि GPS सारख्या तंत्रज्ञानात आपण त्याचा रोज प्रत्यक्ष अनुभव घेतो. तो आपल्या आधुनिक जगाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज आपण विशेष सापेक्षतेच्या मुळाशी गेलो, तिची गृहीतके पाहिली, त्याचे ते अकल्पनीय वाटणारे पण खरे असलेले परिणाम तपासले, त्यामागचं गणित आणि सुंदर भूमिती समजून घेतली आणि त्याचे ठोस पुरावेही पाहिले. पण जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? जर अवकाश आणि काळ हे निरपेक्ष नसून सापेक्ष असू शकतात, वस्तुमान आणि ऊर्जा हे एकाच नाण्याचे 2 बाजू असू शकतात, तर आपल्या वास्तवाच्या स्वरूपाबद्दलची अशी आणखी कोणती मूलभूत गृहीतकं असतील जी आपण आज अगदी सहजपणे सत्य मानतो पण भविष्यात ती सुद्धा सापेक्ष किंवा अपूर्ण ठरू शकतील? क्वांटम मेकॅनिक्सने तर वास्तवाबद्दल अजून वेगळे प्रश्न उभे केले आहेतच. विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नक्कीच. नक्कीच. विज्ञानाची प्रगती ही अशाच गृहीतकांना प्रश्न विचारण्यातून होत असते. या सखोल आणि खरंच रंजक चर्चेबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, पुढील वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयासह.